उद्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमित शहा पुण्यात येणार आहे। अमित शहा यांच्या हस्ते डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार दिला जाईल। मात्र महाविकास आघाडीने शहांना विरोध केला। बघूयात। पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोध करण्याचं ठरवलं आहे। लोकमान्य टिळक पुरस्काराने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा सन्मान होणार आहे। हा पुरस्कार अमित शहांच्या हस्ते होईल, पण विद्यार्थ्यांना बदलून काढणाऱ्या शहांचा पुण्यामध्ये विरोध होणार असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। असे जर तरुणांना बदलून काढणारे, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे गृहमंत्री जर येत असतील तर त्याला काँग्रेस विरोध करणार आणि ती भूमिका काँग्रेसने स्वीकारली आहे। संजय राऊतांनी तर लोकमान्य टिळक पुरस्काराच्या वितरणावरून देखील सवाल उपस्थित केले। टिळकांच्या नावाने बाजार मांडल्याची टीका राऊतांनी केली। लोकमान्य टिळकांच्या नावानं हा जो बाजार आहे हा पुणेकर जनता मान्य करणार नाही। जंतर मंतरवर ज्या पद्धतीनं तरुण विद्यार्थ्यांना ठेचून मारण्याचा प्रयत्न झाला, ते आदेश गृहमंत्री अमित शहाचे होते। त्यांच्या हस्ते टिळक पुरस्कार दिला जातो आणि कोणाला दिला जातो तर जे गृहस्थ हे सगळं घडत असताना गप्प राहिले त्यांना दिला जातो। हे कसले पुरस्कार? सध्याच्या ईस्ट इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमित शहा यांच्या हस्ते देण्याचा घाट ज्या कोणी घातला असेल त्यांच्या बुद्धीची मला कीव येते। पुणेकरांनी अजित डोवाल यांची योग्य निवड या पुरस्कारासाठी केलेली आहे आणि अमित भाई शहा यांच्या हस्ते या पुरस्काराचा वितरण केलं जाणार आहे, त्याचं प्रदान केलं जाणार आहे, याचा आम्हाला आनंद आहे। परंतु ज्या अभिजित दिपकेचं कौतुक करताना तुम्ही देवदेवतांचा अपमान करताय, अभिजित दिपकेला थेट विष्णूचा अवतार म्हणून त्यांचं गुणगौरव गाताय, त्यावेळेला उद्धवजींच्या बुद्धीची संजय राऊतांनी कीव केली पाहिजे। राजकारण याच्यात खरं तर आणू नये। हा कुठल्या विशिष्ट पक्षाचा एकतर किंवा कुठल्याही राजकारणाशी रिलेटेड हा काही पुरस्कार नाही। लोकांचं जे कार्य आहे त्याच्याकडे बघून दिलेलं जातं आणि यंदाच्या वर्षीच्या पुरस्कारात जे त्यांचं म्हणणं आहे हा कुठल्याही इन्सिडेंट बेस हा पुरस्कार नसतो की त्या वेळेच्या इन्सिडेंटशी रिलेटेड। पंतप्रधानांना सुद्धा जेव्हा दिला होता 3 वर्ष आधी नरेंद्र मोदीजींना, तेव्हा सुद्धा अशीच वक्तव्य अनेक लोकांनी केली होती त्या पुरस्काराविषयी। आणि अजित डोवालांचं कार्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे गेले 30-40 वर्ष आपल्या भारताला सुरक्षित ठेवण्यामध्ये। विरोधकांनी या पुरस्कारावरूनच विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवरून अमित शहा यांना घेरले, तर लाठीचार्जच्या घटनेनंतर अमित शहा सुद्धा पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमामध्ये येत आहेत, त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे देखील लक्ष असेल। प्रदीप कापसेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।